आम्ही पोहेकरचे हे शेवटचे पोहे म्हणजे दही तडका पोहे असा या पदार्थाचा उल्लेख आहे. नावावरून आपल्याला कळतं आहे की दह्याला मला वाटतं तडका त्यांनी दिलेला आहे. मी पहिल्यांदा ऐकतो आहे, पहिल्यांदा बघतो आहे, पहिल्यांदा खाणार आहे. बघूया आपल्यासमोर काय येतं ते. तर आम्ही पोहेकरांचे हे दही तडका पोहे. ओके, कॅमेरामॅन जरा आगे आओ. दही पोहे आणि त्याच्यावर दिलेला हा तडका. आता तडक्यामध्ये मला काय काय दिसते, मोहरी आणि अजून काय आहे, तडक्याचा वास येतो आहे छान, कढीपत्ता दिसला मला, ही मिरची सापडली मला. पण मला खूप टेम्पटेशन होतं आहे की ही जी मिरची आहे ना ती मी ह्याच्यात ॲड करावी. आपण काय करूया, ही मिरची इथे बाजूला घेऊया आणि थोडी क्रश होती का बघूया. येस, कारण का मला असं वाटतं आहे वैयक्तिक की ही तळलेली मिरची आहे ना ही छान त्याचा एक तिखटपणा आणि मसालेपणा या आपल्या दही पोह्यांना देईल. बरं, अजून एक उत्सुकता मला जी निर्माण झाली आहे या दही पोह्यांमध्ये की हे खारे दही पोहे असणार आहेत की याच्यात साखर असणार आहे. मला वाटतं त्यांनी मीठ आणि साखर दोन्ही असे मिश्रित हे पोहे दिले असतील. तरी पण आपण टेस्ट करूनच बघूया. ही छानपैकी मिरची मी आता एकजीव करीन. ही छान मी मिरची एकजीव करीन आपल्या या दही पोह्यांमध्ये आणि बघूया यांनी काय जादू होती आपल्या चवीमध्ये. हां सॉरी, त्याच्या आधी आपण काय करूया, याचा आधी एक साधा घास घेऊन पाहूया. प्रयत्न करीन न्यूट्रल असा हा घास असावा. येस, मी पोहेकरांचे हे दही तडका पोहे. साखर आहे याच्यात, साखर, मीठ आणि फोडणीची चव लागते. आता आपण पटकन ती मिरची आहे ना ती एकजीव करून घेऊ. मला त्याच्यात जास्त एक्साइटमेंट आहे. ती मिरची खायची असते का नाही मला माहीत नाही, पण मला तर खूप टेम्पटेशन झालं आहे ती मिरची खाऊन बघायची. तुम्ही मला सांगा की दही तडका पोहे बरोबर जी मिरची येते ती खायची असते का नाही. मी हा पदार्थ पहिल्यांदा खातो म्हणून मला माहीत नाही, पण टेम्पटेशन आहे, ते खाल्ल्यानंतरच बसेल. ओके, मिरची सगट दही तडका पोहे याचा घास. मिरची मी मिक्स केली खरी, विशेष असा काही फरक पडला नाही, त्यात काही तिखटपणा असा काही ॲड झाला नाही. कदाचित ती मिरची तशी तिखट नसावी. आता मी मुद्दाम तो मिरचीचा एक घास घेतला आहे. पोह्यांमध्ये साखर बऱ्यापैकी आहे, कदाचित त्यामुळे मिरचीची जाणीव किंवा मिरचीची जी हीट असते ती तुम्हाला घासामध्ये जाणवत नाही आहे साखरेमुळे.